श्री स्वामी समर्थ मंडळी सगळ्यांना. चला तर आज आपण थोड्याशा भुकीसाठी किंवा नाश्त्यासाठी आज आपण गव्हाच्या पिठापासून छान धिरडे बनवूया. तर त्याच्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि हे मी सगळं बारीक करून घेतलेलं आहे. आणि याच्यात मी एक वाटी भरून, एक बाऊल भरून एक मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि थोडीशी कस्तुरी मेथी आणि मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे. मी इथे हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि मुगाची डाळ घातलेली मी थोडीशी घातलेली आहे. आणि तीळ 1 चमचा तीळ घातलेली आहे आणि 2 चमचे मी मुगाची डाळ घातलेली आहे. कारण मुगाच्या डाळीनं काय होतं म्हणजे छान खुसखुशीत लागतात ते आणि खायला एक नंबर लागतात. आणि याच्यामध्ये मी थोडासा हळद आणि थोडासा फूड कलर टाकलेला आहे. कलरचं काही नाही, वाटलंच तर टाकलं, नाही टाकलं तरी चालतं आहे. आणि शेवट मी थोडासा खाता सोडा टाकला आहे, कारण ते सोड्याने काय होतं माहिती आहे का, छान फुलून येते ते आणि जाळी पडल्यावानी होती. आता याचे कसे तुम्ही आप्पेही बनवू शकतात. आता इथे बघा इतकी गरमी आहे, गरमीनं तर काही सुधरत नाही आहे. आणि गरमीमुळं पण तरीसुद्धा आता आपल्याला स्वयंपाक तर करणं गरजेचं असे नाही का, काही ना काहीतरी. आता गरमी रोजचीच राहणार आहे, मग आता त्याच्यासाठी काय बसावं का तसंच. आता इथे तुम्ही किती मोठं करा छोटं करा हे अजिबात मोडत नाही. तुम्ही त्याच्यात कुठलाही समज शिमला मिरची हो काही टाका, अजिबात मोडत नाही आणि खायला एक नंबर लागते. तिळामुळं त्याच्यामुळं छान चव येते. बघू शकता किती लुसलुशीत होते. आपण याच्यामध्ये काय रवा वापरलेला नाही, काही नाही, फक्त गव्हाचं पीठ आहे. आणि बघा किती छान झाले. गरम गरम तुम्ही सोबत खाऊ शकता. आता दही आणि मी शेंगदाण्याची चटणी बनवलेली आणि आप्पेसुद्धा मी त्याच पिठाचे बनवलेले तर, पण त्यासाठी थोडं घट्ट पीठ टिंबावं लागतं आहे. बघू शकता किती छान झाले तर.